चित्राय नमः। ॐ रवये नमः। ॐ सूर्याय नमः। ॐ भानवे नमः। ॐ खगाय नमः। ॐ पूष्णे नमः। ॐ हिरण्यगर्भाय नमः। ॐ मरीचये नमः। ॐ आदित्याय नमः। ॐ सवित्रे नमः। सर्वांना जय भारत, जय भारत। करो योग, रहो निरोग या उक्तीप्रमाणे आज आपण 11वा योग दिन साजरा करत आहोत। 11 वर्ष पूर्ण झाले इंटरनॅशनल योगा डेला। या निमित्ताने भारताचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी जी संकल्पना केली ती सर्व जगामध्ये सर्वांना मान्य झाली। किंबहुना आपल्या देशाचा आपल्याला अभिमान आहे की भारतीय प्राचीन संस्कृतीपासून खऱ्या अर्थाने आपली प्रकृती आपण कशा अर्थाने पूर्णपणे अबाधित ठेवून याचं खरं मार्गदर्शन भारतवर्ष भरतखंडे हेच आहे। आणि याचं नियोजन खऱ्या अर्थाने निमित्त काही का असेना परंतु सर्व जगाला ते देखील पटलं। म्हणजेच आपली संस्कृती किती उच्चतम आहे हे आपण या सर्व मुलांनी लक्षात ठेवायला हवं। आणि जगामध्ये जे जे काय आहे त्या सर्व जगाचा जर अभ्यास केला तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष मग कोणतेही असेल, भौतिक असेल, अधिभौतिक असेल, आध्यात्मिक असेल, अधिदैविक असेल, या सर्वांना आरोग्य हे उत्तम असावं लागतं। या आरोग्याची सर्वांनी मनापासून आजपासूनच खऱ्या अर्थाने खरी शपथ घ्या की आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्याकरता जर काय उपलब्ध साधनांची विना कोणत्याही मोबदला न देता जर आपणाला जे काही दिलेलं दान आहे, या सर्व एक पृथ्वी एक तत्त्व जे आपण आज सगळ्यांना दिलेलं आहे, या पंचतत्वापैकी एकाचा हा उच्चार आहे। परंतु एक तत्त्व जर या सर्वांना एकत्रित करण्याचं काम करत असेल तर निश्चितपणे पंचमहाभूत म्हणजे आपल्याला जी उपलब्ध मोकळे आहेत, आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी हे सर्व जे उपलब्ध आहेत याचा खऱ्या अर्थाने जर आपण अभ्यास केला तर आपल्याला जगामध्ये कोणतीच उणीव नाही आहे, निश्चित लक्षात ठेवा। आणि आजचा कार्यक्रम याचा व्हिडिओ घ्या बरं का, कोण घेते व्हिडिओ? हां, त्याचं कारण असं आजचा जो कार्यक्रम आहे हा दुग्ध शर्करा योग आहे की CCRYने 100 विद्यार्थ्यांना जे टी-शर्ट आणि मॅट दिलेला आहे याचं प्रथम या ठिकाणी सर्वांच्या आपले प्रकाशदादा कोल्हे यांच्या हस्तेच खऱ्या अर्थाने मी देण्याचा आणि कोल्हे मॅडम त्याचं कारण आहे की ज्यांनी मानवाचं धन आणि खऱ्या अर्थाने जे एकत्रित केलं आहे, योग कसा का असेना परंतु मी त्याकरता निवड केली। 2016 साली देखील माझी निवड भारत सरकारने याकरताच केलेली होती आणि त्या काळात मी सांगली जिल्ह्यामध्ये अशा विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे उपक्रम केला होता। आणि हा उपक्रम पुन्हा एकदा जर काही योगदान देण्याच्या दृष्टीने असेल तर भारत सरकारचा उपक्रम आहे आणि CCRYच्या माध्यमातून हे योगदान तुम्हाला मिळत आहे, प्रोत्साहनार्थ आहे। त्यामुळे या योगाची या शाळेने वर्षभर मला त्याची पाठपुरावा करून महिन्यातनं एकदा कार्यक्रम करून मी त्याचं सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आयुष मंत्रालय आणि CCRY याची नोंद घेऊन आजच मी सरांना सांगितलं की या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम लिंक आपल्या वर्ग शिक्षकांच्याकडून किंवा संबंधित ऑथेंटिक व्यक्तीकडनं घ्यायची आणि तात्काळ लगेच घरी गेल्यानंतर आपापल्या मोबाईलवरनं किंवा आईवडिलांचे ज्यांचे असेल त्यांनी भरा आणि ऑनलाईन सर्टिफिकेट जे आहे आयुष मंत्रालयात ते तुम्हाला तुमच्या नावाने मिळेल, ताबडतोब मिळेल। याची मी प्रात्यक्षिक आता मॅडमला करूनही दाखवलं आणि सरांनाही दिलेलं आहे। आणि याचा अर्थ विद्यार्थ्यांच्याकरताच नव्हे तर पार्टिसिपंट जितके कोणी इथे या ठिकाणी शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी आहेत या सर्वांनी देखील ही लिंक भरायची आणि शाळेकरता वेगळी लिंक आहे ती त्यांना मी दाखवलेली आहे सार्वजनिक पद्धतीने। याचा अर्थ असा आहे की
आपण योग करत आहोत देशाच्या दृष्टिकोनातनं, देशाच्या पटलावर आपल्याला प्रिपरेशन आणि प्रेझेंटेशन का करायचं असतं की आजचं जग हे प्रेझेंटेशनचं आहे. त्यामुळे आपल्याला करून दाखवायला हवं आहे. तुम्ही वास्तविक आता करतच आहात. आणि पुन्हा एकदा मी प्रकाशदादा कोल्हे सरांचं या ठिकाणी आणि ज्योतिताईंचं कौतुक करू इच्छितो की खऱ्या अर्थाने मानवधन या शैक्षणिक संस्थेच्या नावाप्रमाणे त्यांनी मानवांचं धन खरंच इतकं गोळा केलं आहे की त्याची मी कल्पना करू शकत नाही. आणि कल्पनेच्या पलीकडे म्हणून त्यांना अनेक जे पुरस्कार या ठिकाणी मिळत आहेत ते त्यांच्या कर्तृत्वाचं एक दातृत्व आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे ज्याचं त्यांनी केलेलं आहे त्याचं त्याला ज्या अर्थाने आपण आपल्या प्रकारे जो खऱ्या अर्थाने देवत्व असतं ते प्रकटीकरणाचं जे त्यांनी दाखवून दिलं आहे. आणि हेच प्रकटीकरण म्हणजे ईश्वर स्वरभूता आणि हृदयष्ट अर्जुने तिष्ठता, जो तो देव हा जगाच्या हृदयात आहे असो. परंतु आत्ता जो उपक्रम आहे तो CCRYच्या माध्यमातून आपला सर्वांना दिलेला आहे. योगाचे मॅट आणि टी-शर्ट हे सर्वांना देण्यात येतील. आणि सर त्यांचा त्या ठिकाणी देण्याचा जो त्यांचा संकल्प असेल तो त्यांनी द्यावा या ठिकाणी मी एवढं जाहीर करतो. आणि इतर जे योगाचे कार्यक्रम सकाळपासून चालू आहेत ते अतिशय उल्लेखनीय आहेत. त्याबद्दल मी सर्व मुलांनी सकाळपासून इथे येऊन उपस्थित शांतपणे सर्व योगा करून दाखवलेत त्याबद्दल मी त्यांचा अतिशय प्रशंसापूर्वक आणि धन्यवाद देऊ इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज संबंध देशभर योगाच्या निमित्ताने जे काही विविध कार्यक्रम होत आहेत त्याच्यामध्ये आपल्या इथला कार्यक्रम हा माझ्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा मला यासाठी वाटतो की ज्यांचं योगामध्ये अतिशय योगदान आहे असे शिवानंदजी महाराज आणि त्यांचे सर्व शिष्य हे आपल्या समवेत या ठिकाणी योगाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांनी आपल्याकडून चांगला योगा करून घेतलेला आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आजचा दिवस हा आपल्याही लोकांना एक वेगळं काही गोष्टी देणारा निश्चितपणे ठरणार आहे. आत्ताच्या काळामध्ये योगाचं महत्त्व हे काही वेगळं मी सांगण्याची गरज नाही. समाजामध्ये आपण फिरत असताना असं बघतो की अनेक गोष्टींनी, अनेक आजारांनी लोक त्रस्त असतात. त्याने याचं मुख्य कारण लोक व्यायामापासून दूर असतात. त्यातला सगळ्यात सोपा आणि चांगला आणि आपल्या देशामध्ये पूर्वापार चालत आलेला योगाचा भाग आहे. त्याचा जो खरोखर म्हणजे वाईट भाग आहे खरा हा की आपल्याला योगाचा प्रसार करायला लागतो. खरं स्वतःचीच गोष्ट आहे की स्वतःपासून सुरुवात झालेली आहे आणि ती आज पुन्हा आपल्याला सांगायला लागते. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी हे आत्तापासून जर ठरवलं की आपण आजच्या दिवस नाही तर वर्षभर तर रोज सकाळी काही वेळ तरी योगाला जर दिला तर मला वाटत नाही की आपल्या कोणालाही काही कुठल्या आजाराला तोंड द्यायला लागणार आहे. उत्साहाने सगळ्यांनी आपल्याला योग करायचा आहे. रेखा मॅडमनी अप्रतिम एक पृथ्वी एक स्वास्थ्य ह्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि प्रकृती आणि त्याची पंचमहाभूतांचा संबंध शिवानंद महाराज आमचे त्यांनी सांगितला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 हे CCRY ह्या संयोगाने तुमच्यापर्यंत मॅट्स आणि टी-शर्ट पोचलेले आहेत. बऱ्याच शाळांमध्ये सरांनी हा उपक्रम राबवला आणि मानवधन यामध्ये कोल्हे मॅडम आणि सर ह्यांचे खूप खूप धन्यवाद की तिथे योग तिथे व्हावा जिथे कोल्हे सर आणि कोल्हे मॅडम असावेतच. तर आपण योग एका प्रार्थनेने लगेच सुरुवात करणार आहोत. पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात ध्यान मुद्रे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डोलेले आपण त्रिवार ओंकार करणार आणि त्यानंतर प्रार्थना घेऊ. ती सर्वधर्मीय निरपेक्ष अशी जी प्रार्थना आहे ती सगळ्यांसाठी आहे. ती प्रार्थनेनंतर काही योगाचे प्रकार घेणार आहोत. श्वास घ्या, हळूवार पोट आत घेत श्वास काढायचा आहे. ओंकार एका आवाजात दीर्घ पूर्ण कंपन आपल्या शरीरभर पोहोचली पाहिजेत. आपण ओंकार सुरू करू सर्वच आवाजात.